सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हा एक टॉपिक असतो. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? सपोज एखादं वाक्य असेल, मी जर म्हटलं असेल जसं आपण जनरली म्हणतो मी अँड मायसेल्फ, मी अँड माय फ्रेंड, मी अँड माय फ्रेंड्स आर एन्जॉईंग अवर टूर. ठीक आहे. मग आता इथे काय चुकीचं आहे? असं एक वाक्य असते, हे झाला प्रश्न, हा झाला प्रश्न, ठीक आहे ना. आणि आन्सर ऑप्शन जे असतात ABCD किंवा स्मॉल ABCD असेल किंवा 1 2 3 4 असेल, तर त्यामध्ये हेच वाक्य असते करेक्ट केलेलं. याला म्हणतो आपण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, मराठीमध्ये त्याला आपण वाक्यात सुधारणा करा असं म्हणतो. ठीक आहे, तोच भाग इकडे आहे. आता लोक बऱ्याचदा मी अँड माय फ्रेंड्स म्हणतात. ते म्हणतात, बोलतात, त्यांचं काम भागून जाते बोलताना, ते ठीक आहे, ते तितक्यापर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपण ग्रॅमॅटिकली एरर काढतो तेव्हा हे चुकीचं आहे. जेव्हा आपण पेपरमध्ये उत्तर देतो, उत्तर सोडवतो, प्रश्न पाहतो, तेव्हा हे चुकीचं आहे. ठीक आहे ना. बोलताना तुमचं काम निभलं, संपला विषय. परंतु पेपरमध्ये मात्र तुम्हाला एक्झॅक्ट समजलं पाहिजे. इथे मी अँड माय फ्रेंड्स कधीच नाही आहेत, कारण आय वेगळा आणि मी वेगळा. मग तुम्हाला आधी आय म्हणजे काय आणि मी म्हणजे काय हे समजलं पाहिजे. जसं कोणताही प्रश्न घ्या, एखादा प्रश्न घेतला आपण, आता इम्प्रूव्ह द सेंटेन्स असं एक वाक्य येईल तुम्हाला. आता प्रश्न येईल, मेन प्रश्न म्हणजे, आणि इथे तुम्हाला बघा एक वाक्य आलं, ही डीड नॉट न्यू द आन्सर ऑफ द क्वेश्चन. आता हे साधा सरळ एक सोपा प्रश्न आहे. ही डीड नॉट न्यू द आन्सर. आपल्याला पटकन समजलं पाहिजे. आपला अभ्यास इतका असला पाहिजे की वाक्यात जर डू डीज किंवा डज असेल तर समोर येणारं व्हर्ब हे V1 असलं पाहिजे. लिहून घ्या तुम्ही. जर तुम्हाला माहीत नसेल तर लिहून घ्या. वाक्यात जर डू, डज, डीड वगैरे असेल, डू डज डीड असेल तर समोर येणारं जे व्हर्ब आहे ते केवळ V1च पाहिजे. बरं, हे एवढेच नाही आहे, डू डज डीडच नाही आहे, फक्त इथे आहे डीड, डूच्या पार्टमधला, म्हणून ते तुम्हाला देवलं. भरपूर गोष्टी आहे अशा की समोर तुम्हाला V1 आला पाहिजे. समजलं बघा. हे डीड नॉट न्यू हे चुकीचंच आहे, हे स्ट्रक्चर चुकीचं आहे. द आन्सर ऑफ द क्वेश्चन हे ठीक आहे, ओके, द आन्सर ऑफ द क्वेश्चन ठीक आहे. आर्टिकलच्या दृष्टीने पाहिलं तर द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स हे बरोबर आहे. मूळ मुद्दा आहे ही डीड नॉट न्यू, ही डीड नॉट नो पाहिजे, V1 पाहिजे. मग तुम्हाला V1 काय आहे, V2 काय आहे हे समजलं पाहिजे, V3 काय आहे हेही समजलं पाहिजे, V4 किंवा V5 कसा असतो, त्याचे नियम कोणते आहे बनवण्याचे हेही समजलं पाहिजे. म्हणून आपल्याला अभ्यास हा डिटेलमध्ये करायचा आहे, तर हे समजते, अदरवाईज समजत नाही. ठीक आहे ना. मग आता V1 V2 V3 हे लिस्ट तुम्हाला कुठेही मिळून जाईल. गो, वेंट, गॉन, डू, डज, डू, डीड, ड. ठीक आहे. इथे डू, डीड, डन, किंवा आपण म्हणतो प्ले, प्लेड, प्लेड, रन, रॅन, रन, किंवा इथे या ठिकाणी रन, रॅन, रॅन, पुट, 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 प्ले, प्लेड, प्लेड, असे अनेक शब्द आहे त्याची लिस्ट तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. मग आता V1 काय, V2 काय, V3 काय समजल्यानंतर हा विषय येतो ही डीड नॉट न्यू. न्यू हा V2 आहे, म्हणून तुम्हाला V1 बघायचा आहे. काय होती V1? नो, KNOW नो. आणि V2 काय होतो तर KNEW न्यू. आणि V3 काय होतो KNOWN नोन. नो, न्यू, नोन. आणि म्हणून तुम्हाला डीड जर वाक्यात आलं, ही डीड नॉट न्यू पाहिजेच नाही, नो पाहिजे. KNOW कुठे आहे? इथे नाही आहे, इथे पण नाही आहे, हां इथे आहे, इथे पण नाही आहे. म्हणून वाक्य उत्तर कोणतं तुमचं बरोबर? C करेक्ट आहे. मग आता असे तुम्हाला चॅलेंजेस भरपूर फेस करायचे आहेत. त्यापूर्वी बघू आपण इथे जे तुम्हाला मी सांगितलं, एक मिनिट, इथे जे तुम्हाला मी सांगितलं हे आय आणि मी, तर याची कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे. आय आणि मी, आय कधी, मी कधी. ठीक आहे. बघा आता आय म्हणजे मी होते आणि ME मी म्हणजे मला होते. मग जेव्हा आपण जेव्हा बोलतो तेव्हा आय वापरतो आपण. बघा, मी जर म्हटलं असेल आय हेल्प हिम, मी त्याची हेल्प करतो, म्हणजे हेल्प करणारा मी आहे त्याची. पण या ठिकाणी जर मी म्हटलं असेल ही हेल्प्स मी येते,
आता आयला हेल्प लागलं, हिला हेल्प्स लागलं, हा प्रकार आहे V1 किंवा V5चा. तुम्हाला टेन्समध्ये तुमचं कव्हर केलेलं आहे, तुम्हाला हे माहीत आहे ऑलरेडी, ठीक आहे ना. म्हणून ते पहिले पाहून घ्या टेन्स. आय हेल्प हिम, मी त्याची हेल्प करतो. आता ही हेल्प्स आय येते काय? नाही. ही हेल्प्स आय नाही येत, कारण आयची जागा इथे आहे, समोर आहे. मीची जागा तिकडे आहे, आणि म्हणून मी कधीही सुरुवातीला येत नसतो. मी अँड माय फ्रेंड्स असं तुम्ही बोलू शकता, पण ते चुकीचं आहे, ठीक आहे. ते बोलण्यात काही कोणी तुम्हाला हात पकडणार नाही, पण ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला हा जो प्रकार आहे, हा आता डीड म्हणजे नेमकं काय, डू म्हणजे काय, डज म्हणजे काय, तुम्हाला मी शिकवलेलं ऑलरेडी, ठीक आहे ना. आता बघा, जर तुम्हाला टेन्स माहीत असले तर तुम्हाला हे सरळ सहज समजते. म्हणजे मी जर म्हटलं आय डू नॉट गो देअर, मी तिकडे जाणार नाही. आता या ठिकाणी आय आहे म्हणून डू आलं, पण जर शी असतं तर मग शी डज नॉट गो देअर विदाउट मी. ती माझ्याशिवाय जाणार नाही तिकडे, म्हणून आयला डू आलं, शीला डज आलं. पण वाक्यात डू येवो की डज येवो, तुम्हाला समोर फक्त व्हर्बचं पहिलंच रूप आलं पाहिजे, तसं इथं गो आलं, बरोबर. इथे शी डीड जरी आला, शी डीड नॉट, गोच येणार आहे, वेंट नाही येणार. म्हणजे मी जर म्हटलं असेल या ठिकाणी शी डीड नॉट वेंट, तर वाक्य चुकलं. का बरं चुकलं? कारण वाक्यात काय आलेलं आहे? डीड आलेलं आहे. वाक्यात जर डू डीड डज असेल तर समोर येणारं जे व्हर्ब आहे, क्रियापद आहे, हे दुसरं तिसरं काही नाही पाहिजे, कोणत्याही भागात नाही पाहिजे, फक्त V1 पाहिजे. म्हणून इथे वेंटचं काय होणार आहे? गो होणार आहे. असा हा प्रश्न आहे एकंदरीत. बघा, शी इज मोर बेटर ॲट मॅथ्स दॅन हर फ्रेंड. आता ही एक मुलगी आहे, या दोन्ही मुलींचं आपण तुलना केली मुलींची, किंवा ती जी शी म्हणते ना, तिला आपण शीतल म्हणू, ती शी, आणि हे मितल म्हणू या ठिकाणी हिला. तर काय म्हणतो आपण? शी इज मोर बेटर, म्हणजे ही जी शी आहे हे मोर बेटर आहे मॅथमध्ये दॅन हर फ्रेंड्स. तिची ही फ्रेंड आहे मितलपेक्षा शीतल थोडी जास्त हुशार आहे म्हणते या मॅथमध्ये. पण ॲक्च्युली प्रश्न काय विचारला की बुवा हे वाक्य चुकीचं आहे, हे जे वाक्य दिलेलं आहे ते वाक्य चुकीचं आहे. त्याच्याऐवजी तुम्हाला ABCD मध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे ते ओळखायचं आहे. मग तुम्हाला यामध्ये काय चुकलं हे समजलं पाहिजे. बघा, आपण काय पाहून राहिलो? सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हा एक टॉपिक पाहून राहिलो आपण, ठीक आहे ना. आता एक असतो कॉमन एरर, तो दुसरा टॉपिक आहे, चॅप्टर आहे, पण आहे ते एकच सपोज, बरोबर आहे. तिथे काय असते? एक मोठं वाक्य असते कॉमन एररचं, आणि ते कुठेतरी काहीतरी चूक दिलेली असते, ती शोधायची असते आपल्याला. त्यांनी 5 किंवा 4 भाग केलेले असतात, बरोबर आहे. मग ते कोणत्या भागात चूक आहे ते ओळखायचं असते. तर तो कॉमन एरर वेगळा, स्पॉट एरर वेगळा, आणि हा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट वेगळा आहे. टॉपिक एकच, मुद्दा एकच आहे, पण वेगवेगळे चॅप्टर्स आहे, ठीक आहे ना. मग म्हणून बघा, इथं तुम्हाला काय चुकलं हे तुम्हाला जर ओळखता आलं तर तुम्ही बरोबर जे उत्तर आहे ABCD पैकी ते उत्तर तुम्ही बरोबर लिहू शकता. जर तुम्हाला ओळखताच नाही आलं की बा काय चुकीचं आहे, मग संपला विषय. आणि म्हणून तुमचा अभ्यास स्ट्रॉंग असला पाहिजे. शी इज मोर बेटर, समजून घ्या. बेटर जी आहे, बेटर, गुड, बेटर आणि बेस्ट लागते ना असं ॲडजेक्टिव्ह. आता गुड काय ॲडजेक्टिव्ह झाला. मी जर म्हटलं असेल स्मॉलर आणि स्मॉलेस्ट, असे तुम्ही अनेक घेऊ शकता. पोरेस्ट, बिगर, बिगेस्ट, ठीक आहे ना. स्मॉलर, स्मॉलेस्ट, स्मार्टेस्ट, ठीक आहे असं. पण या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, इथे गुड, बेटर, बेस्ट लावला आपण. आता या ठिकाणी वेल पण चालते, वेल, बेटर, बेस्ट, वेलर, वेस्ट नाही, बघ, गुड, बेटर, बेस्ट जसं आहे तसंच वेल, बेटर, बेस्ट आहे, ठीक आहे. चलो, आता स्मॉल जर म्हटलं तर काही तुलना होणार नाही. पण तुलना कधी कधी करतो आपण? जेव्हा स्मॉलर येते तेव्हा. मग आता मला सांगा, या ठिकाणी जर स्मॉलर म्हटलं तर ठीक आहे,
पण त्याला जर आपण मोर स्मॉलर म्हटलं, मोर स्मॉलर, तर वाक्य चुकते ना हो. मोर स्मॉलर नसते, स्मॉलर म्हणजेच जास्त, मग तिथे मोर लावायची गरज नाही. जसं या ठिकाणी मी जर म्हटलं असेल बिग, बिगर, बिगेस्ट, आपण लावलं इथे ई आर लावला, इथे आपण EST लावला, इथे पण ER लावला, EST लावला, इथे ER लावला, इथे EST लावला. पण कधी कधी काय होते, कोणता शब्द असा येतो त्याला ER लावता येत नाही. मी जर म्हटलं असेल हँडसम, मी जर म्हटलं हँडसम, तर मग या ठिकाणी तुम्हाला हँडसमर आणि हँडसमेस्ट म्हणता येत नाही. किंवा मी जर म्हटलं ब्युटिफुल, तर ब्युटिफुलर, ब्युटिफुलेस्ट म्हणता येत नाही. फेमस, फेमरर, फेमरेस्ट असं म्हणता येत नाही. म्हणजे काही ॲडजेक्टिव्हला ER किंवा EST लावता येत नाही, त्याला आपण मोर किंवा मोस्ट लावतो. मी जर म्हटलं हँडसम, तर मग या रकान्यामध्ये काय येणार आहे, मोर हँडसम, मोर हँडसम. तिकडे काय येणार आहे, मोस्ट हँडसम, मोस्ट हँडसम. लक्षात. इथे मग मी ब्युटिफुल, इथे काय येणार आहे, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. फेमस, मोर फेमस, मोस्ट फेमस. क्रिएटिव्ह, मोर क्रिएटिव्ह, मोस्ट क्रिएटिव्ह. असे अनेक शब्द आहे. ठीक आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे, जर या ठिकाणी त्या शब्दालाच ER लावता आला तर लावायचा, पण त्याला मग मोर नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत मोर बेटर, मोर स्मॉलर, मोर बिगर, नाही म्हणू शकत तुम्ही. त्याला ऑलरेडी ER लावलेला आहे ना. हा जो बेटर आहे हा ऑलरेडी बेटर आहे, ऑलरेडी त्याची तुलना होऊ शकते, ते कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑलरेडी आहे, कम्पॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी इथे मोर लावण्याची काही गरज नाही. शी इज मोर बेटर ॲट मॅथ दॅन असं म्हटल्यापेक्षा शी इज फक्त बेटर, शी इज बेटर ॲट मॅथ दॅन हर. ठीक आहे ना. म्हणून बघा, शी इज मोर बेटर चूक, शी इज बेटर दॅन ॲट मॅथ हर फ्रेंड, शी इज बेटर दॅन हर फ्रेंड चाललं होतं. बघा ॲट मॅथ इथे नाही लागत, चुकला, सिक्वेन्स चुकला. शी इज बेटर, नाही, शी इज बेस्ट नाही पाहिजे, शी इज बेटर ॲट मॅथ दॅन हर फ्रेंड्स हे चालते. शी इज बेटर ॲट मॅथ दॅन हर फ्रेंड्स. ठीक आहे ना. इथे हर फ्रेंड्स ही फ्रेज वेगळी आहे, दॅन इथे वेगळा आहे, चुकीचं आहे. दॅन हर फ्रेंड्स ही जी फ्रेज आहे ना ती एकच राहिली पाहिजे. म्हणून शी इज बेटर ॲट मॅथ दॅन हर फ्रेंड्स. ठीक आहे ना. उत्तर कोणतं निघालं आपलं, डी निघालं. असं तुम्हाला पेपरला प्रश्न येईल. या ठिकाणी सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये कोणत्या चॅप्टरवर प्रश्न येईल सांगता येत नाही. तो तुमचा टेन्सवर पण राहू शकतो, मॉडल ऑक्झिलरीवर पण राहू शकतो, तो तुमचा आर्टिकलवर राहू शकतो, पार्ट्स ऑफ स्पीचवर राहू शकतो. ठीक आहे. आता हा डिग्रीवर आहे. ठीक आहे. असं म्हणून तुम्हाला सगळं नॉलेज असलं पाहिजे. तिसरा प्रश्न बघा, ईच ऑफ द बॉईज वेअर गिव्हन अ प्राइज. आता हे वाक्य आहे. एक तुम्हाला या ठिकाणी आणखी एक वाक्य देणार की बुवा चूज द करेक्ट सेंटेन्स दॅट इज इम्प्रूव्ड, किंवा ते वाक्यात रचना काही पण करेल. ठीक आहे ना. आपलं तात्पर्य काय आहे की हे वाक्य, या वाक्यामध्ये काहीतरी चूक आहे, ते चूक यापैकी एका वाक्यात नाही ते वाक्य ओळखायचं आहे. ठीक आहे. जसं मराठीचं तसं इंग्लिशचं. ईच ऑफ द बॉईज वेअर गिव्हन अ प्राइज, ईच ऑफ द बॉईज हॅव बीन गिव्हन अ प्राइज, ईच ऑफ द बॉईज वॉज गिव्हन अ प्राइज, ईच ऑफ द बॉईज आर गिव्हन अ प्राइज. काय लिहायचं तुम्हाला समजून घ्या. जेव्हा आपण ईच लिहितो, ईच किंवा एव्हरी वापरतो, तेव्हा समोर तुम्हाला सिंग्युलर नेम लिहावं लागते. समजून घ्या. मी जर म्हटलं असेल ईच ऑफ द बॉईज, इथपर्यंत ठीक आहे. ईच बॉईज, आता समजा मी हे बॉईज काढले. ठीक आहे. हे सगळे बॉईज होते, अनेक वचन होते. त्यापैकी माझं काय म्हणणं काय आहे, ईच ऑफ द बॉईज, म्हणजे बॉईज तर अनेक आहेच, बॉईज अनेक आहेत, त्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण ईच ऑफ द बॉईज वेअर गिव्हन अ प्राइज याचा अर्थ काय होतो, प्रत्येक मुलांना, ईच म्हणजे प्रत्येक, प्रत्येक मुलांना बक्षीस दिलं गेलं, बक्षीस दिलं गेलं. मग जेव्हा आपण म्हणतो सर्व आणि प्रत्येक, यामधला मराठीचा सेन्स बघा, सेन्स बघा, तुम्हाला समजेल हे वाक्य. जेव्हा आपण सर्व म्हणतो, सर्व, सर्व जण आलेत, बरोबर आहे, आलेत, आलं. पण प्रत्येक जण आला असं म्हणतो आपण. समजलं काय.
प्रत्येक जण आला, सर्वजण आलेत. मग आता जेव्हा तो सर्वजण आले म्हणतो तेव्हा ऑल येते. प्रत्येक जण जेव्हा म्हणतो तेव्हा एव्हरीबडी येते. एव्हरीबडी, एव्हरीबडी किंवा एव्हरीवन, बरोबर आहे. मग जेव्हा सर्व लागते तेव्हा आलेत म्हणतो, आणि प्रत्येक म्हणतो तेव्हा आला म्हणतो. मग प्रत्येक म्हणजे ईच, प्रत्येक म्हणजे ईच. ईच ऑफ द बॉईज, बॉईज जास्त होते, अनेक होते, त्यापैकी सर्वजण आले असं नाही म्हटलं, प्रत्येक जण आला असं म्हटलं. मग जेव्हा आपण प्रत्येक म्हणतो, ईच म्हणतो, तेव्हा आला ही कॉन्सेप्ट लागते. आणि मग म्हणून प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली आपण महत्त्व दिलं. प्रत्येक जण आला मी बोलावल्यापैकी असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा या ठिकाणी वेअरच्या ऐवजी वॉज पाहिजे. ईच ऑफ द बॉईज वॉज गिव्हन प्राइज, प्रत्येक मुलाला बक्षीस देण्यात आलं. आपण ईज बद्दल बोलून राहिलो, ईज जर आलं असेल इथे वॉज पाहिजे, वेअर नाही पाहिजे. कदाचित तुम्हाला असे प्रश्न एखादे गेले असेल, पण त्याचं इतकं एक्सप्लेनेशन तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या भाषेत ते लिहून टाकावं. मी तुम्हाला त्याचे नोट्स देईलच, काही हरकत नाही वाचायला, पण ते तुम्ही लिहून घ्यावं. ठीक आहे, चलो. मग कोणाचं इथे पहा, ईच ऑफ द बॉईज वेअर, चूक. ईच ऑफ द बॉईज हॅव, ह्याचं काहीच गरज नाही या ठिकाणी. ठीक आहे. ईच ऑफ द बॉईज वॉज गिवन, हा बरोबर आहे, हे करेक्ट आहे. ईच ऑफ द बॉईज आर, आर नाही पाहिजे. ईच ऑफ द बॉईज इज गिवन प्राइज, हे चाललं असतं, इज चाललं असतं, वॉज वॉज लिहा, इथं आर नाही पाहिजे. आणि म्हणून हे सी करेक्ट. नंतर बघा, ही इज वन ऑफ द स्टुडंट्स हू वॉज सिलेक्टेड फॉर द कॉम्पिटिशन. ही इज वन ऑफ द स्टुडंट्स हू वॉज सिलेक्टेड. आता या ठिकाणी बघा, ही इज वन ऑफ द स्टुडंट्स. आता ही आला, त्याला इज लावला आपण, बरोबर आहे. इज आहे, आता वन ऑफ द ही फ्रेज आलेली आहे, वन ऑफ द. जेव्हा जेव्हा वन ऑफ द ची फ्रेज येते, किंवा मग वन ऑफ द सोडा, वन ऑफ द, टू ऑफ द, टू ऑफ द, थ्री ऑफ द, किंवा मग सम ऑफ द, सम ऑफ द, फ्यू ऑफ द, मेनी ऑफ द, मेनी ऑफ द, काही पण येऊ. ऑफ द ची जर समजा फ्रेज आली तर तुम्हाला इथे प्लुरल नेमच लिहावं लागते. प्लुरल नेम म्हणजे अनेक वचनच तुमचं आलं पाहिजे या ठिकाणी, अनेक वचनच आलं पाहिजे. म्हणजे वन ऑफ द बॉईज असंच आलं पाहिजे, वन ऑफ द बॉईज, टू ऑफ द बॉईज. इकडे काही पण येऊ, इकडे वन येऊ की नन येऊ, नन जरी आलं, नन ऑफ द बॉईजच पाहिजे, हे लिहून ठेवा, नन ऑफ द बॉईज. आणि म्हणून या ठिकाणी ही इज वन ऑफ द बॉईज म्हटलं आपण, वन ऑफ द बॉईज. आता बघा फरक बघा, हा जो वन ऑफ द बॉईज आहे, वन ऑफ द स्टुडंट्स, स्टुडंट्स आहे म्हणून, म्हणजे वन ऑफ द आहे म्हणून स्टुडंट्स आला. ओके, इथपर्यंत बरोबर आहे. आता जर हे हू लागलं, हू काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन. काय आहे हू, रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन. जर ते असेल ना तर ते अख्खचं अख्खं प्रोनाऊन या फ्रेजसाठी आहे. इथं अनेक वचन आहे, ते फ्रेजसाठी आहे. आणि म्हणून ही इज वन ऑफ द स्टुडंट्स हू वॉज नाही पाहिजे, वेअर पाहिजे. बघा इथे इज आहे, ही आहे, हे बरोबर आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला वन साठी आपण इज वापरलं, ही वापरलं, ही साठी इज वापरलं, आणि वन साठी आपण इज वापरलं. पण ऑफ द स्टुडंट्स म्हटलं आणि त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन जोडलं, तर अशा वेळेस तुम्हाला त्या हू साठी इथे अनेक म्हणजे प्लुरलच वर्ब असला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी वॉज न घेता वर घ्यायचं आहे, समजून घ्या. पण जर दुसरी गोष्ट मी जर म्हटलं असेल, वन ऑफ द स्टुडंट्स, वन ऑफ द स्टुडंट्स वॉज रनिंग हार्ड, रनिंग फास्ट. आता वन ऑफ द स्टुडंट्स, मी तुम्हाला जस्ट सांगितलेलं आहे की ऑफ द ची रचना असली, ऑफ द ची रचना असली तर तुम्हाला स्टुडंट्स घ्यावंच लागेल समोर. ठीक आहे, पण हा जो
वॉज आलेला आहे तो लावायचा आहे वनसाठी, बरोबर आहे. हा जो वॉज आहे तो लावायचा आहे वनसाठी. वन ऑफ द स्टुडंट्स वॉज रनिंग, तिथे वेअर नाही लावायचा. वेअर केव्हा लावायचा? जेव्हा आपण रिलेटिव्ह प्रोनाऊनचा वापर करतो तेव्हा वेअर लावायचा, कारण तो जो प्रोनाऊन आलेला आहे त्यासाठी आपण समोरचं व्हर्ब लावत असतो आणि तो प्रोनाऊन आलेला आहे स्टुडंट्ससाठी, तो एकट्यासाठी नाही आला. ही आहे खरी कॉन्सेप्ट, समजून घ्या, ठीक आहे ना. आणि म्हणून हू वेअर, कुठे हू वेअर सिलेक्टेड. मग तुम्ही म्हणाल सर व्हिच वेअर का नाही लागलं बा? तर व्हिच वेअर नाही, एखादी वस्तू असेल तर व्हिच वेअर. इथे माणूस आहे, व्यक्ती आहे, आणि म्हणून त्याला लागतो हू वेअर, समजून घ्या. शी डज नॉट नो हाऊ टू स्विम. शी डज नॉट नोज हाऊ टू स्विम. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या लेक्चरला, पहिल्या प्रश्नाला, की जर वाक्यामध्ये डू, डज किंवा डीड आला असेल, लिहून घ्या, जर वाक्यामध्ये डू, डज किंवा डीड आला असेल तर समोर तुम्हाला व्हर्बचं पहिलंच रूप लिहायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी नो पाहिजे फक्त. शी डज नॉट नो हाऊ टू स्विम. इथे मात्र नोज आहे, नोज म्हणजे V5 आहे, आपल्याला V1 पाहिजे. फक्त आपल्याला नो असला पाहिजे. सांगा बरं काय लागेल? शी डज नॉट नो हाऊ टू स्विम. आणि म्हणून शी डज नॉट, नोज पाहिजे का? नाही. शी डज नॉट नो, हा हे होईल. शी डज नॉट नोईंग पाहिजे का? नाही. शी डज नॉट नो हाऊ टू स्विम. शी, हा इथे नो आहे, ओके, पण हे ए नसकी तर कटलंच, इथे कट केलं ना आपण. मग राहिला बी आणि डी मधला, काय लागेल सांगा बरं? फक्त किती फरक आहे? शी डू नॉट म्हणतो हा डज नॉट म्हणतो. शी डू नॉट नो हाऊ टू स्विम, हा शी डज नॉट नो हाऊ टू स्विम म्हणतो. मग शीला काय लागेल? शीला डू लागेल की डज लागेल? टेन्समध्ये जाऊन बघा, सगळं अख्खं शिकवलेलं आहे की जर बघा ए ग्रुपचा करता, बी ग्रुपचा करता, ए मध्ये काय काय आहे? आय, वी, यू, दे आणि प्लुरल नेम म्हणजे अनेक वचन. इथे काय आहे? ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम एक वचन. ए ग्रुपचा करता असेल तर त्याला डू लावायचं, बरोबर. जर करता बीचा असेल तर त्याला डज लावायचं. मग शी कुठे आहे? शी इथे आहे बी मध्ये, म्हणून त्याला डज लावा. शी डज नॉट हे करेक्ट आहे, म्हणजे डी करेक्ट आहे, बी चुकीचं आहे, कारण शीला डू नाही पाहिजे, डज पाहिजे. बघा ना, काही पण बघा, इथे तुम्हाला मी जर म्हटलं हे बघा, हे समजून नीट समजून घ्या. आय डू नॉट, वी डू नॉट, यू डू नॉट, दे डू नॉट, बॉईज डू नॉट प्ले देअर, बरोबर आहे. जर म्हटलं असेल आय डू नॉट गो देअर, मी तिकडे जात नसतो, आय डू नॉट गो देअर. पण जर मी ही लिहिला तर मग काय येणार? ही डज नॉट गो देअर, ही डज नॉट गो देअर. समजलं का? नियम समजून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित. यू आहे किंवा दे आहे, दे लिहा, दे डू नॉट, बरोबर आहे. दे डू नॉट आस्क मी, ते मला विचारत नसतात. आणि जर मी या ठिकाणी शी म्हटलं तर शी डज नॉट आस्क मी, काय म्हणाल? शी डज नॉट आस्क मी. मग डज नॉटचं डझंट करतो आपण, डू नॉटचं आपण डोंट करतो. हे सगळं झालेलं आहे बघा. हे जर आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल चॅप्टर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, तर तुम्हाला मुळावर घाव करावा लागेल, प्रत्येक गोष्टी समजून घ्याव्या लागतील, बरोबर आहे. चलो, म्हणजे मग कोणतं बरोबर आहे? हे डी करेक्ट आहे, ओके. ही इज सिनियर दॅन मी इन द ऑफिस, असं वाटते, बरोबर आहे, पण चुकीचं आहे. ही इज सिनियर दॅन नाही, फ्रेजच लक्षात घ्या. बघा मराठीत काय म्हणतो आपण? तो माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, वरिष्ठ आहे असं म्हणतो की तो मला वरिष्ठ आहे, वरिष्ठ आहे असं म्हणतो. सांगा बरं, प्रमाण भाषेत सांगा. आपण कदाचित आपल्या बोली भाषेमध्ये म्हणतही असो की बाबा तो माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे, तो माझ्यापेक्षा कनिष्ठ आहे, चुकीचं आहे.
तो माझ्यापेक्षा कनिष्ठ नाही आहे, तो मला कनिष्ठ आहे, तो मला सिनियर आहे, तो मला वरिष्ठ आहे. समजलं ना? असं म्हणायला पाहिजे आपण. ती मला ज्युनियर आहे, ती माझी ज्युनियर नाही आहे, ती माझ्यासाठी ज्युनियर नाही आहे, ती माझी ज्युनियर नाही आहे, ती मला ज्युनियर आहे, ती मला सिनियर आहे. म्हणजेच ती माझी वरिष्ठ नाही आहे, ती मला वरिष्ठ आहे. आणि म्हणून इथे सिनियर दॅन नाही लिहायचं, सिनियर टू घ्यायचं. ही इज, बघा, तो माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे हे चुकीचं आहे, तो मला वरिष्ठ आहे. ही इज, बघा, ही इज सिनियर टू मी, ही इज सिनियर टू मी. सिनियर दॅन मी चूक, सिनियर दॅन मी म्हणतच नसते. ही इज सिनियर टू मी, ही इज सिनियर टू मी. समजून घ्या. शी वॉज ज्युनियर टू माय ब्रदर, शी वॉज ज्युनियर टू माय ब्रदर. ती माझ्या भावाला ज्युनियर होती. माझ्या भावापेक्षा ज्युनियर नाही म्हणायचं, तो मला वरिष्ठ आहे, तो मला कनिष्ठ आहे, मी त्याला कनिष्ठ आहे. आय एम ज्युनियर टू हिम. बरोबर आहे. शी वॉज ज्युनियर टू माय फ्रेंड, ज्युनियर टू, दॅन नाही. ही इज सिनियर दॅन नाही. ही इज सिनियर टू मी. वा, बरोबर आहे. इन द कॉलेज. किंवा ही इज मोर सिनियर, चूक. मोर सिनियर हा ऑप्शनच नसतो, मोर सिनियर म्हणतच नाही. ठीक आहे. ही इज मोर सिनियर दॅन, आणि दॅन तर पाहिजेच नसते. ही इज मोस्ट सिनियर, चूक, दॅन तर पाहिजेच नसते. ठीक आहे. आणि म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे? बी. ही इज सिनियर टू मी इन द कॉलेज. नायदर ऑफ द टू आन्सर्स. तुम्हाला काय म्हटलं मी? सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये कोणत्याही टॉपिकचा प्रश्न येऊ शकतो, त्याला काही हरकत नाही आहे. तो टॉपिक कोणताही राहू शकतो, म्हणून तुमचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. नायदर ऑफ द टू आन्सर्स आर करेक्ट. आर करेक्ट काय चुकीचं वाक्यामध्ये? नायदर चुकीचं आहे, ऑफ द चुकीचं आहे, की आन्सर्स चुकीचं आहे, की आर चुकीचं आहे? काय चुकीचं आहे? जे चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला या वाक्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल, अदरवाईज करता येणार नाही. आणि म्हणून नायदर ऑफ द टू आन्सर्स आर करेक्ट. नायदर ऑफ द टू आन्सर्स चुकीचं आहे. नायदर ऑफ द टू आन्सर्स हे बरोबर आहे, इथे आर नाही पाहिजे, इज पाहिजे. का बरं? कारण नायदरचा अर्थ काय होतो बघा, इदर किंवा निदर असंही याला असं म्हणतात. ठीक आहे. मग नायदर किंवा आयदरचा अर्थ काय? की दोन जर वाक्य असेल, दोन जर गोष्टी असेल, नायदर म्हणजे हे पण नाही ते पण नाही, आयदर म्हणजे हे किंवा ते, आणि म्हणून ते एकच सिलेक्ट होते किंवा शून्य सिलेक्ट होते. मग आता मला सांगा, एक हे झालं सिंगल, शून्य हे झालं सिंगल, पण दोन असेल तर हे झालं प्लुरल. आणि मग म्हणून हा काय म्हणतो? नायदर ऑफ द टू आन्सर्स. समजा हे एक आन्सर आहे, हे एक आन्सर आहे. मला म्हणायचं आहे की दोनपैकी एकही बरोबर नाही. मराठीत बघा, दोन उत्तरांपैकी एकही बरोबर नाही. म्हणजे दोन उत्तरांपैकी एकही बरोबर नाही. नायदर ऑफ द टू आन्सर्स, एकही बरोबर नाही म्हणजे दोन्ही चुकीचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी इज करेक्ट, कोणतंच उत्तर करेक्ट नाही आहे. नायदर ऑफ द टू आन्सर्स इज करेक्ट, किंवा वॉज असेल तर वॉज करेक्ट, किंवा तिकडे हॅज लागेल, पण तिकडे प्लुरल नेम नाही पाहिजे. त्याचं म्हणणं काय आहे की यापैकी एकही उत्तर बरोबर नाही आहे. एकही बरोबर नाही आहे म्हणजे शून्य बरोबर आहे. मग शून्य म्हणजे काय? सिंग्युलर. बरं, एक म्हणजे काय? सिंग्युलर. मी जर म्हटलं असं या ठिकाणी आयदर ऑफ द टू आन्सर्स, तर ही झाला असता. जे दोनपैकी एक करेक्ट आहे, दोनपैकी हे करेक्ट आहे, एक करेक्ट आहे, म्हणून तरी सिंगलच. मी जर म्हटलं असतं बोथ आर करेक्ट, मग बरोबर राहिलं असतं की बा दोन्ही करेक्ट आहे, बा बोथ आन्सर्स आर करेक्ट. बोथ म्हणजे दोन्ही. पण जेव्हा आपण
नायदर ऑफ द टू आन्सर्स म्हणतो किंवा आयदर ऑफ द टू आन्सर्स म्हणतो तेव्हा ते एक तर शून्य असते किंवा एक असते, पण दोन नसते. म्हणून एक आलं तरी सिंग्युलर घ्या, शून्य आलं तरी सिंग्युलर घ्या. हा नियम आहे, लिहून घ्या, समजून घ्या. आणि याच प्रकारचे वाक्य तयार करता आले पाहिजे तुम्हाला, मग बरोबर सहज समजते. असेच प्रश्न पेपरला येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. म्हणून नायदर ऑफ द टू आन्सर्स इज करेक्ट. कुठे इज? इथे आहे इज, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे. म्हणून उत्तर कोणतं बरोबर आहे? ए करेक्ट आहे. ही इन्सिस्टेड टू पे द बिल हिमसेल्फ. सपोज इथे मी जेवण करायला गेलो हॉटेलमध्ये आणि माझा मित्र भेटला जुना, आम्ही जेवण केलं आणि मी पैसे काढायला गेलो, तर माझा मित्र काय म्हणाला की बिल मी पे करतो. मी काय नाही मी करतो. तो इतका आग्रह करत होता की त्याचा आग्रह होता की मी बिल पे करतो. मग आपण अशा वेळेस करू द्यायला पाहिजे. ठीक आहे बघ, करू, कारण ते बिल पे करण्यात सुद्धा त्याचा आनंद दडलेला असतो. ठीक आहे, असं मग त्याला आनंद घेऊ द्यायचा. ही इन्सिस्ट म्हणजे आग्रह करणे. ही इन्सिस्टेड टू पे द बिल हिमसेल्फ. बरोबर आहे, तो स्वतःच बिल भरण्यासाठी आग्रह करत होता. मग आता बघा अशा वेळेस काय होते, ॲक्च्युली अशा ज्या हे आहे फ्रेज आहे ह्या तुम्हाला समजल्या पाहिजे. ही फ्रेज आहे इन्सिस्ट ऑफ. बघा, इन्सिस्ट ऑन नंतर व्हर्बला ING लागते. हा नियम लिहून घ्या. इन्सिस्ट ऑन लागतो आणि त्यानंतर व्हर्बला ING लागते. आणि म्हणून इन्सिस्टेड टूचं काही कामच नाही आहे. बघा, कॉमच नाही, हा ऑनचं काम आहे, टूचं काही काम नाही आहे. म्हणजे इथे एक कट झाला, सी कट झाला, आता राहिला बी आणि डी. ही इन्सिस्टेड पास्ट टेन्स आहे म्हणून त्यानं इन्सिस्टेड केलं. ही इन्सिस्टेड ऑन. इन्सिस्टेड कधीही ऑन घेते. ठीक आहे ना, ही इन्सिस्टेड ऑन कधीही ऑन घेते. ही इन्सिस्टेड ऑन. ओके, आता पेज नाही पाहिजे, काय पाहिजे? हे पेईंग पाहिजे. ही इन्सिस्टेड ऑन पेईंग द बिल हिमसेल्फ. असं असलं पाहिजे, कारण तो नियमच आहे. हा नियम लिहून घ्या, ही फ्रेज आहे, हे लिहून घ्या. ठीक आहे, चलो. शी प्रिफर्स कॉफी दॅन टी. आता दोन गोष्टी आहे. सपोज एक गोष्ट आहे टी आणि एक गोष्ट आहे कॉफी. आता लोक आपण जनरली चहा पितो, पण कोणी काय म्हणते मला कॉफी पिणं आवडेल. आपण जेव्हा कुठं जातो फुकटचं आपण कॉफी पितो, पहिले कॉफी देऊन बाबा, कारण चहा तर आपण रोजच पितो. मग आपण काय करतो, समजा आपण कुठं शोरूममध्ये गेलो, दुकानात गेलो, अजून कुठे गेलो, तो म्हणा हां काय घ्याल, आपण काय म्हणतो कॉफी आण, मला कॉफी घेणं जास्त आवडेल आज चहापेक्षा. मग जे आपल्याला आवडते ते आपण पहिले घ्यायचं. शी प्रिफर कॉफी. इथे डॅनऐवजी टू टी लिहायचं. म्हणजे हा जो प्रिफर टू आहे ही एक जोडी आहे. शी प्रिफर्स कॉफी टू टी. म्हणजे जे घ्यायचं आहे, जे आवडते त्याला 1 नंबर द्यायचं, ज्याच्या ऐवजी घ्यायचं आहे त्याला 2 नंबरला लिहायचं. काय होईल मग? शी प्रिफर्स कॉफी टू टी. तिला चहापेक्षा कॉफी घेणे आवडेल. म्हणजे मी जर म्हटलं असेल आय प्रिफर बुक टू मनी. जर तुम्हाला कोणी विचारलं 500 रुपये पाहिजे की एक चांगलं सुंदर पुस्तक पाहिजे, आपण काय म्हणू? आता आपापल्या गरजेनुसार म्हणू आपण. ठीक आहे, त्यावेळेस काय आहे ते पुस्तक, ऑलमोस्ट लोक पुस्तक घेईल. ठीक आहे, पण ते पुस्तक असेल तर पैसे घेईल. म्हणजे ते ऑप्शन जर असेल तर दोन्ही ऑप्शनचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणजे तुमच्यानुसार तुमचं खुलं मन पाहून घेतलं पाहिजे. मग कोणी काय नाही मी तर आदर्शवादी आहे, मी पुस्तकच घेतो, असं नाही. ठीक आहे, ऑप्शन दोन्ही आहे. म्हणून आय प्रिफर बुक टू मनी. मला पैसे घेणं आवडेल, मला पुस्तक घेणं आवडेल पैशांपेक्षा. म्हणून या ठिकाणी दॅनचा काही संबंध नसतो. शी प्रिफर्स कॉफी टू टी. मग दॅन केव्हा येते? तर दॅन केव्हा येते? जेव्हा आपण रादरचा वापर करतो. रादर दॅन हा येतो. या ठिकाणी तुम्हाला व्हर्बचा वापर करावा लागतो. इथे प्रिफर टू जेव्हा येते तेव्हा आपण कॉफी किंवा टी वापरलं, बुक किंवा मनी वापरलं, हे नाऊन होते. म्हणजे बुक नाऊन आहे, मनी नाऊन आहे,
टी नाऊन आहे, कॉफी नाऊन आहे. ओके, तेव्हा आपण प्रिफर टू वापरतो. पण जेव्हा आपल्याला वर्ब वापरायचं असते तेव्हा आपण रादर दॅन वापरायचं असते. म्हणजे बघा, मी जर म्हटलं असेल मला झोपण्यापेक्षा वाचणे आवडेल, तर मग आय वूड रादर, जे आवडते ते पहिले घ्या. आय वूड रादर रीड दॅन स्लीप. मला झोपण्यापेक्षा वाचणे आवडेल. म्हणजे फरक बघा. नाऊन जर असला, नाम जर असले तर प्रिफर टू, आणि जर वर्ब असेल तर मग रादर दॅन. हे समजून घ्या. हां, चलो. आणि मग या ठिकाणी टू लागतो, दॅन नाही लागत. शी प्रिफर्स कॉफी टू टी, म्हणजे इथे बी करेक्ट आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी इथे बघा बोथ बी अँड सी म्हणते, पण याच्या भानगडीत पडतं नका, कधी कधी बरोबर असते. राकेश, मी, सूर्या अँड प्रणिता आर व्हेरी गुड फ्रेंड्स. 4 मित्र आहे माझे. मी जर म्हटलं असेल की हे माझे चांगले मित्र आहे, तर याला आपल्याला कसं लिहायचं असते? बघा, 2 गोष्टी असते. एक पॉझिटिव्ह आणि एक असते निगेटिव्ह. सपोज पॉझिटिव्ह गोष्ट असेल, त्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी असेल, तर हा जो आय आहे तो एंडिंगला लिहायचा. ठीक आहे. मी जर म्हटलं असेल राकेश, सूर्या, प्रणिता अँड आय आर गुड फ्रेंड्स. इथे आर पण लागेल आय नंतर, काही टेन्शन नाही लागते, कारण पॉझिटिव्ह आहे ना. आय शेवट घ्या. माझं नाव, स्वतःचं नाव जे बोलणारा असतो त्याचं नाव स्वतः शेवट घ्यायचं. काही पण घ्या. म्हणजे मी जर म्हटलं असेल प्रितेश, मितेश, गीतेश अँड आय पास्ट हिज एक्झाम, पॉझिटिव्ह आहे, आम्ही एक्झाम पास केली. कधीही स्वतःला शेवट ठेवायचं, बरोबर आहे, पॉझिटिव्ह गोष्ट असेल तर. पण जर निगेटिव्ह गोष्ट असेल तर स्वतःला समोर ठेवायचं. कशी? मी जर म्हटलं असेल आता समजा आम्ही काहीतरी चोरी केली आणि पकडला गेलो, मग काय म्हणू आपण? पोलीस कॉट मी, राजू, संजू अँड बंडू. पहिले मी घेतलं कारण गोष्ट निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हच्या वेळेस पहिले शेवट आय घ्यायचं. समजून घ्यायला का तुम्हाला? हे समजून घ्या, ठीक आहे. आणि म्हणून राकेश, मी तर लागतच नाही, आय लागतो, पण आय मधात लागत नाही. राकेश, सूर्या, प्रणिता अँड आय आर व्हेरी गुड फ्रेंड्स. म्हणजे कोणतं बरोबर आहे? तर डी करेक्ट आहे उत्तर, बरोबर आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल मित्रांनो. पराग वॉज प्लेइंग विथ मी टुडे. जर वॉज प्लेइंग म्हटलं तर पास्ट टेन्स झाला. मग पास्ट टेन्स टुडे काय दाखवते? टुडे प्रेझेंट टेन्स दाखवते. टुमॉरो फ्युचर टेन्स दाखवते. आणि एस्टरडे हा पास्ट टेन्स दाखवते. म्हणून या ठिकाणी एस्टरडे पाहिजे होता. पराग वॉज प्लेइंग विथ मी एस्टरडे. टुडे नव्हता पाहिजे, ठीक आहे. टुमॉरो पण नाही, टुडे किंवा अच्छा एस्टरडे लागेल, पण पराग वॉज प्लेड नाही. ह्याचा अर्थ चेंज होऊन जाईल. बघा, मी जर म्हटलं असेल पराग वॉज प्लेइंग तर पराग खेळत होता. पराग वॉज प्लेड म्हटलं तर परागला खेळलं जात होतं. म्हणजे मी जर म्हटलं असेल बॉल वॉज प्लेड म्हणजे बॉलला खेळल्या गेलं, तो पॅसिव्ह व्हॉइस आहे तो. मी जर म्हटलं असेल आय वॉज हेल्प्ड, मला मदत केल्या गेली, ठीक आहे. ही वॉज कॉट, त्याला पकडल्या गेलं, पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि म्हणून तो पराग वॉज प्लेड, परागला खेळल्या गेलं, म्हणजे ते वाक्यरचना चुकीची होते. आणि या ठिकाणी असं पाहिजे नाही. इथं करेक्ट उत्तर आपलं बरोबर आहे ए. समजलं? तुम्हाला पहिले तुम्ही कॉन्सेप्टवर काम करा, फोकस करा, त्याच्याशिवाय जमणार नाही बरं हे. आणि हे जे पुस्तक आहे आपलं अप्लाइड मराठी, हे सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये. अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे, ठीक आहे. बघा इथे दे अँड देअर फ्रेंड्स आर वॉचिंग माय व्हिडिओ लेक्चर्स. दे म्हणजे ते, आणि देअर फ्रेंड्स म्हणजे त्यांचे मित्र. आर वॉचिंग माय व्हिडिओज, माझे व्हिडिओज पाहत आहे, बरोबर आहे. पण मला सांगा, तुम्हाला 2 गोष्टीमध्ये काय, THERE आणि THEIR, देअर, याचा अर्थ काय होते? तेथे. याचा अर्थ काय होते? त्यांचा, त्यांची, त्यांचे.
म्हणून या ठिकाणी हा जो देअर आहे हा पाहिजे होता, देअर. ठीक आहे. आणि म्हणून हा देअर नाही, हा देअर नाही, हा देअर किंवा हा देअर, म्हणजे मग ए बी तर कटले. मग सी बघा, दे अँड देअर फ्रेंड्स ओके आर वॉचिंग माय व्हिडिओ लेक्चर्स. अच्छा अच्छा अच्छा, वॉचिंग पाहिजे. ॲम इज आर जर असेल ना तर इथे वॉचिंग पाहिजे, वॉच्ड नाही पाहिजे. हे तुम्हाला माहीत असेलच ना, वॉच्ड नाही पाहिजे. ठीक आहे. चलो थांबू या ठिकाणी, तुम्हाला सांगतो. आणि असंच अभ्यास करत चला, फोकस ठेवत चला, लेक्चर्स रेग्युलर पाहत चला. नाही समजलं पुन्हा पुन्हा पाहत चला, तर डोक्यात फिट बसलं पाहिजे. ठीक आहे. एक लेक्चर असं गरजेचं नाही एकच वेळा पहा. तुम्ही एक लेक्चर 10 वेळा पाहू शकता. त्याने काय ते पक्क बसते डोक्यात आपल्या, आणि मग आपल्याला अडचण कधी जात नाही पेपरमध्ये. ठीक आहे. अप्लाइड इंग्लिश तुमच्याकडे पुस्तक असू द्या प्रत्येकाकडे, आणि काही अडचण आली मला विचारत चला. मित्रांसोबत हे ॲप शेअर करा. थँक्यू.